नमस्कार, मी डॉक्टर योगेश साळुंखे, सुयोग क्लिनिक, फलटण येथील तज्ज्ञ डॉक्टर. आज आपण ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर या लहान मुलांच्या आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. या आजारामध्ये लहान मुलांच्या वागण्याच्या, शिकण्याच्या, भावनिक समजुतीच्या आणि विचारांच्या जगात गोंधळ उडालेला असतो आणि हा गोंधळ आपण औषधाने आणि योग्य मार्गदर्शनाने, योग्य सल्ल्याने आणि योग्य उपचाराने बरा करू शकतो किंवा आटोक्यात आणू शकतो. ही जी ADHDची मुलं असतात ती हट्टी नसतात, तर त्यांचा मेंदू असतो तो त्यांना एका वेगळ्या किंवा फास्ट लयमध्ये चालवत असतो. ADHD हा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. ह्यामध्ये मेंदूचा वर्तनात्मक जो गोष्टी आहेत त्याच्यावर नियंत्रण करण्यास अडथळा निर्माण येतो. ह्यामध्ये काय काय तर जे आपण अति हालचाली करतोय ते नियंत्रण ठेवण्याचा अडथळा होतो. लक्ष केंद्रित करणे आणि भावना व्यक्त करणे ह्या अशा गोष्टींवर नियंत्रण करण्यास अडथळा निर्माण होतो. या आजारामध्ये 3 ते 15 वयोगटातील मुलं आणि मुली प्रभावित होतात. मुलं आणि मुलींमध्ये कंपॅरिझन केलं तर मुलांमध्ये हा ADHD आजार होण्याचं प्रमाण अधिक आहे. ADHD होण्याची कारणं काय आहेत तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जेनेटिक. दुसरं कारण आहे की गर्भावस्थेत आईनं घेतलेल्या विविध प्रकारची गोळ्या, औषधं किंवा धूम्रपान, दारू पिणं अशा गोष्टी जर झाल्या असतील तरी ADHD मुलांमध्ये होऊ शकतं. दुसरं मुलांमध्ये असणारा अति मोबाईलचं स्क्रीन टाईम, आहारातील बदल आणि अपुरी झोप. आणि दुसरं महत्त्वाचं की ह्यामध्ये काय होतं की ADHD मध्ये डोपामिन आणि नॉरॲड्रेनालिन ह्या दोन्ही संप्रेरक असतात जे मेंदूमध्ये काम करतात. त्याच्यामध्ये असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे ADHD होण्याचं प्रमाण वाढतं. आपण बऱ्याच पालकांकडून ऐकत असतो की अरे नीट बस, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, अशी अति खोडकर मुलं असतात. पण ADHDला मराठीत आपण म्हणू शकतो की अति खोडकर मुलं किंवा अति हालचाल करणारी मुलं, की ती जी मुलं एका जागेवर बसत नाहीत. अशा मुलांना पालकांच्या शिस्तीची गरज नाही, तर त्यांना समजून घेण्याची आणि त्यांच्या मेंदूमधल्या असणाऱ्या वायरिंगमध्ये झालेल्या गडबड घोटाळ्याला समजून घेण्याची गरज आहे. ADHD मध्ये नक्की होतं काय तर ADHD मध्ये मेंदूच्या एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग सिस्टीम म्हणजे की निर्णय घेण्याची क्षमता, नियंत्रण ठेवण्याची क्षमता अशा गोष्टींवर परिणाम होतो किंवा बोलण्याची क्षमता, एकाग्रता करून घेण्याची क्षमता अशा गोष्टींवर परिणाम होतो किंवा अडथळा निर्माण होतो. ADHD मध्ये मेंदूचे कोणते भाग अफेक्ट होतात तर सेरेबेलम, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, बेसल गंग्लियॉन, DMN हे प्रामुख्याने भाग अफेक्ट होतात. ADHD मध्ये ऍक्च्युअल ब्रेनमध्ये काय घडतं तर जे न्यूरोट्रान्समीटर असतात डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन हे कमी प्रमाणात तयार होतात किंवा जे पाहिजे त्या ठिकाणी जिथं जायला पाहिजे तिथं जाऊन ते काम करत नाहीत. याच्यामुळे काय होतं की मेंदूची सिग्नल सिस्टीम असते त्याच्यामध्ये गोंधळ उडतो आणि ती सिग्नल सिस्टीम गोंधळ उडाल्यामुळं मुलांच्या अतिरिक्त हालचाली किंवा अनियंत्रित हालचाली, लक्ष नियंत्रित करण्यावर अडथळा येतो. अशा प्रकारे गोष्टी घडतात. या आजारामध्ये मुलांचं वागणं बदललेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण वागणं बदललेलं नसतं, तर त्यांच्या मेंदूमध्ये वेळेआधी अलार्म वाजतो किंवा त्यांचा मेंदू वेळेआधी भरपूर गोष्टी भरभर करायला सुरुवात करतो. ADHDची लक्षणं काय असतात? लक्षणं मेनली 3 भागात विभागलेली असतात. तर पहिला भाग आहे की हायपर ॲक्टिव्हिटी. हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की मुलं सतत बडबड करतात, सतत गोंधळ घालतात, वर्गात उठून चालायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की एका जागी बसत नाही. आपण त्याला कडकडी मुलं म्हणतो किंवा अति कडकडी मुलं, चंचलता, अतिचंचलता असते किंवा अशा मुलांमध्ये अनियंत्रित हालचाली असतात. बाबा ते एका जागेवर बसत नाहीत, पटकन इथं असतील तर तिथं जातील, पालकांना त्यांच्यावर लक्ष ठेवायला खूप अवघड जातं. ही लक्षणं हायपर ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. दुसरा प्रकार आहे की त्यात लक्षणातला इनअटेन्शन म्हणजे कुठल्याही एका गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. मग अभ्यास विसरतात, एखादं काम अर्धवट सोडून देतात, वर्गात लक्ष देत नाहीत. अशा त्यांच्या म्हणजे कुठल्याही गोष्टीत ते काम पूर्ण करू शकत नाहीत, अटेन्शन 100% देऊ शकत नाहीत. हे लक्षण इनअटेन्शन मध्ये मोडलं जातं. महत्वाचा कॅटेगरी आहे की इम्पल्सिव्हिटी म्हणजे अचानक कुठलीही गोष्ट घडणं, मध्येच उठून बोलणं, मध्येच भरपूर अचानक राग येणं. इम्पल्सिव्ह आहे म्हणजे अचानक कुठल्याही गोष्टी म्हणजे आपण न सांगू शकू अशा पद्धतीची रिॲक्शन लहान मुलांमध्ये किंवा अपेक्षित नसलेली रिॲक्शन आपल्याला त्या लहान मुलांमध्ये आढळून येते कुठल्याही बाबतीमध्ये. या मुलांच्या कृतीमध्ये उद्देश नसतो, पण यांचा मेंदू यांना सतत सांगत असतो हे कर, ते कर, ते कर. मेंदूचं वायरिंग बिघडल्यामुळे ते अनियंत्रित गोष्टी त्यांचा मेंदू त्यांच्याकडून करून घेत असतो, ते ठरवून काय केलेलं नसतं. ADHDचे महत्वाचे 3 प्रकार मोडले जातात. तर त्या 3 प्रकारामधला पहिला आहे की प्रीडॉमिनंटली इनअटेंटिव्ह म्हणजे ह्यात लक्ष कमी असणारे किंवा
आपण काय म्हणतो की लक्ष कमी असणं किंवा लक्ष केंद्रित करणं किंवा कुठल्या गोष्टीत काम व्यवस्थित करणं ह्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो. दुसरा असतो हायपर ॲक्टिव्ह आणि इम्पल्सिव्ह. ह्यामध्ये मुलं अतिशय चंचल असतात, राग येतो त्यांना, नियम मोडतात, मध्येच वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन देतात. तो प्रकार येतो इम्पल्सिव्ह आणि हायपर ॲक्टिव्हमध्ये. आणि तिसरा प्रकार असतो कंबाईन, म्हणजे पहिल्या 2 प्रकारांची लक्षणं ही तिसऱ्याही प्रकारात आढळून येतात, त्याला कंबाईन प्रकार असं म्हणतात. तर ADHDचं निदान कसं करायचं? तर पहिलं महत्त्वाचं की हे निरीक्षणातून शिक्षकांच्या, पालकांच्या किंवा डॉक्टरांनी पेशंटला बघून हे निदान केलं जातं. काही टेस्ट असतात ज्यामध्ये DSM-5 स्केल, CBSL स्केल किंवा व्हँडरबिल्ट टेस्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट असतात किंवा स्केल्स असतात, ज्यात काही प्रश्न विचारून त्या किंवा वडिलांना, पालकांना त्याला प्रश्न विचारून ते स्केलमध्ये प्रश्न उत्तरं घेऊन ते निदान केलं जातं. काही मुलांसाठी आपल्याला IQ टेस्ट, मेमरी टेस्ट किंवा बिहेवियरल टेस्ट करावे लागतात. आणि काय शेवटच्या किंवा कॉम्प्लिकेटेड पेशंटमध्ये ECG आणि MRI करण्याची गरज भासते. ADHD हे डोळ्यांनी दिसत नाही, पण लक्ष देणाऱ्यांना नेहमी जाणवतं. आता आपण बघूया की ADHD मध्ये आहाराचं काय महत्व आहे. शेवटी आहार हा मेंदूला एनर्जी देणारी गोष्ट असते. तर ADHDच्या मुलांमध्ये आहाराच्या काही गोष्टी जर पाळल्या तर त्यात आपल्याला आणखीन चांगला बदल घडवून आणता येऊ शकतो. तर पहिलं आहे की अशा मुलांमध्ये omega-3 किंवा omega-6 रिच असलेले फूड्स जसं की अक्रोड्स, ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचे पदार्थ की जे omega-3 फॅटी ॲसिड जास्त असलेले पदार्थ खाण्यात आले तर त्याच्यामध्ये आणखीन चांगला पॉझिटिव्ह बदल घडून आणू शकतो. दुसरं आहे की ब जीवनसत्व अधिक असलेले पदार्थ, ड जीवनसत्व, झिंक, सेलेनियम, मॅग्नेशियम ह्यांची भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ जसे की डाळी, हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणात फळे हे जर आहारात मुलांचा समावेश असला तर ती मुलं आणखीन चांगले पॉझिटिव्हली प्रयत्न करतात. अशा मुलांमध्ये वेळेवर जेवण हे सगळ्यात महत्त्वाचं असते. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवलं त्याच्यामुळे मेंदू हायड्रेट राहतो आणि जास्त हायड्रेशन असलं की मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये फरक पडतो. हायड्रेशन हे फार महत्त्वाचं असते. आणि ADHD मध्ये टाळावायचे काय पदार्थ? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे साखर. गोड पदार्थ पूर्ण बंद करणं किंवा जेवढे टाळता येईल तेवढं काढणं. प्रोसेस्ड फूड, जंक फूड, बेकरी आयटम्स हे सगळं आपल्याला बंद करावं लागणार आहे किंवा पूर्णपणे त्या मुलाच्या आहारातनं बाहेर काढावं लागेल. संतुलित आहार म्हणजे मेंदूच्या वायरिंगसाठी दिलेलं एक नैसर्गिक टूलच आहे. जेव्हा आपण ADHDच्या मुलांवर ट्रीटमेंट करत असतो अशा मुलांमध्ये व्यायाम, योगासनं, ध्यानधारणा ह्याचं महत्त्व खूप आहे. तर कॉमनली असणारे व्यायाम जे लहान मुलं करतात, पळणं, धावणं, सायकलिंग करणं, पोहणं, अशा ह्या व्यायामांमुळे डोपामिन वाढतं. डोपामिन वाढले की जी ADHDची लक्षणं असतात ती कमी होतात. त्यामुळे ADHDला आपल्याला नियंत्रणात ठेवता येतं. दुसरी गोष्ट योगासनं आहेत की जी योगासनं जसं वज्रासन, ताडासन, शीर्षासन अशा आसनांमुळं ADHDच्या मुलांमध्ये अवयवांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि त्यामुळे ADHDची लक्षणं आणखीन कमी होऊ शकतात. आणि शेवटचा भाग म्हणजे आहे की प्राणायाम आणि ध्यानधारणा, प्राणायाम ह्याच्यामुळं आपल्या श्वासांवर नियंत्रण करतो आपण. आणि ही जर कला आपण लहान मुलांना शिकवली तर लहानपणापासूनच त्यांच्या स्वतःवर नियंत्रण ठेवणं, श्वासावर नियंत्रण ठेवणं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मेंदूवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आणि ह्या सर्व गोष्टींमुळे ADHDची लक्षणं कमी होऊ शकतात किंवा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता आणू शकतं. व्यायाम म्हणजे शरीरासाठी औषध आहे आणि प्राणायाम आणि योगासन म्हणजे मेंदूसाठी वरदान आहे. ADHDच्या मुलांवर उपचार करताना बाकीच्या ज्या अदर थेरपीज आहेत त्याचं पण महत्त्व फार आहे. तर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT ह्याचं महत्त्व आहे की त्या मुलांची एकाग्रता करणे आणि वागण्यातून सुधारणा आणता येते. दुसरे आहे ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काम करताना एकाग्रता आणणे किंवा काम करताना लक्ष धरणे, अतिरिक्त हालचाली कमी करणे ह्यासाठी ऑक्युपेशनल थेरपीचा उपयोग होतो. आणि बाकी जे अदर आहेत किंवा रंगकाम करणे किंवा वाजवणे ह्यामुळे एकाग्रता वाढते आणि मुलांना त्यामध्ये गुंतून राहण्याची सवय होते. या सर्व थेरपी म्हणजे शिस्तीचं शास्त्र आहे आणि संवेदनांचं साधन आहे. ADHDच्या मुलांमध्ये पालकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? तर पहिली गोष्ट की पालकांनी आजार समजून घेतलं पाहिजे, आपल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर मुलांच्यावर लक्ष ठेवणं, कारण ही मुलं अति हालचाल करत असतात, मग त्यांना जखमा वगैरे होणे किंवा कुठं पडणं, लागणं अशा गोष्टी होतात. अशा मुलांचा दुसरी गोष्ट की त्यांच्या संतुलित आहारावर लक्ष ठेवावं लागतं. ती पुढची गोष्ट की त्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं, कारण स्क्रीन टाईम जास्त झाला हायपर ॲक्टिव्ह होतात.
आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट की अशा मुलांना समजून घ्या, त्यांच्या आजाराला समजून घ्या आणि त्यांच्यावर योग्य उपचार करून घ्या. ADHD बद्दल सकारात्मक ठेवली पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्हिटी, बाबा आपला मुलगा बरा होणार आहे, आपला मुलगा आजारी नाही पण थोडासा वेगळा आहे, त्याला समजून घेतलं पाहिजे. आणि पुढची एक महत्त्वाची गोष्ट की त्यांचं डेली रुटीन तुम्ही सेट केलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या त्या रुटीनमध्ये सेट झाले की आणखीन प्रॉब्लेम्स येणार नाही. ADHD मुलांच्या उपचाराबद्दल तर आपण आपल्या सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून बहुसंख्य ADHD मुलांवर उपचार केलेले आहेत. या होमिओपॅथिक उपचारांमध्ये एकतर पहिलं असतं की हे नैसर्गिक उपचार पद्धती आहे, दुसरं आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्या मुलाचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याला त्याच्यावर सगळ्या लक्षणांचा अभ्यास करून औषध दिलं जातं. ह्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात, ही नैसर्गिक औषध उपचार पद्धती आहे. तिसरी गोष्ट की ही औषधं घ्यायला मुलं टाळाटाळ करत नाहीत, कारण औषधं कडून असतात, औषधं गोड असतात. यामुळे होमिओपॅथिक उपचार पद्धतीमुळे अशा असंख्य मुलांवर आपण उपचार करून एक पॉझिटिव्ह बदल घडवून आणू शकतो. होमिओपॅथीमध्ये फक्त इलाजच नाही केला जात, तर त्या ADHDच्या मुलांच्या भावनेंना साथ घातली जाते. ADHD ही समस्या नाही तर ओळख आहे आणि सुयोग क्लिनिकच्या माध्यमातून स्वीकारून मुलांचं आयुष्य उजळवतो.